नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत कमीत कमी वेळेत आणि घरच्या साहित्यात तयार होणारी लसूणी भेंडी. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि गोलाकारात अशी कट करून घेतली आहे. भाजी बनवण्यासाठी आपण वळूयात गॅसकडे. मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे. यामध्ये आता भाजीसाठी मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तापलं की यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे. जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपण लसूणी भेंडी बनवतोय. मी एक मोठ्या साईजचा लसूणचा गड्डा सोलून या पद्धतीने असा ठेचून घेतला आहे. तो या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा. हा लसूण जोपर्यंत तांबूस रंगावर येत नाही ना तोपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचा. हे बघा, तुम्ही बघू शकता हा लसूण तांबूस रंगावर आला की यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची. त्यानंतर लगेच एक मध्यम आकाराचा कांदा मी असा चौकोनी आकारात कापून घेतला, तोही या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा. कांदा पण तेलामध्ये तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांद्यालाही तांबूस रंग आलाय. आता यामध्ये चिरून घेतलेली भेंडी टाकून घ्यायची. भेंडी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करून ही भेंडी मिनिटभर परतून घ्यायची. हाय फ्लेमवर मिनिटभर भेंडी परतल्यामुळं भेंडी ही चिकट होत नाही. आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेऊयात. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1.5 चमचा लाल तिखट. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद. सर्व मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. याऐवजी तुम्ही आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी करून 2 मिनिटासाठी ही भाजी शिजू द्यायची. 2 मिनिटानंतर झाकण काढून बघूयात. यातली थोडीशी भेंडी अशी हाताने स्मॅश केल्यानंतर सहज दबायला लागली की आपली भाजी शिजून तयार झाली आहे. शेवटी यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. आपली लसूणी भेंडी तयार झाली आहे. तयार झालेली भेंडी मी आता काढून घेते. ही भाजी झटपट तयार होते. डब्यासाठी तुम्ही बनवून देऊ शकता. तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.